मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं। तर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये म्हणून लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं। त्यामुळे सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाकेंच्या 10 दिवसापासूनच्या आंदोलनाला वडीगोद्री येथे जाऊन भेट दिली आणि या भेटीनंतर हाके यांनी आपली एक मोठी मागणी सांगत उपोषण थांबवण्याची घोषणा केली। त्यात पंकजा मुंडे, छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे हे तिन्ही ओबीसी चेहरे आहेत। त्यात आता लोकसभेचा निकाल बघून आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करत ओबीसींना बळ देण्यास भाजपने सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे। त्यात ओबीसी नेत्यांसाठी भाजपने आता खास रणनीती सुद्धा आखली आहे। त्यामुळे आता ओबीसींना बळ देण्यामागे नक्की काय स्ट्रॅटेजी आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय टीओडी मराठी। आता पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे। एकनाथ खडसेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली, म्हणजेच पुढच्या काही दिवसात नाथाभाऊंचं भाजपच्या एंट्रीचं दार उघडलेलं असेल आणि ओबीसींच्या मागण्यासंदर्भात हाकेंच्या उपोषणानंतर जे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करतंय त्यात पंकजा मुंडेंसह छगन भुजबळ सुद्धा आहेत। त्यामुळे हा मेसेज क्लिअर आहे, ओबीसी नेत्यांना भाजप फ्रंट फूटवर आणतंय। आता ओबीसी नेत्यांना भाजपनं बळ देण्याच्या हालचाली का सुरू केल्या तेही पाहूयात। आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका मराठवाड्यात भाजप आणि महायुतीला जोरदार बसला। लोकसभेच्या निकालानुसार 48 पैकी 26 मराठा खासदार तर 9 खासदार ओबीसी आहेत। त्यात 6 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आल्यात। त्यासाठी ओबीसी मतदारांना मेसेज देण्यासाठी स्वतःचा डीएनए ओबीसी सांगणाऱ्या भाजपचा प्रयत्न हा ओबीसी नेत्यांना बळ देण्याचा आहे अशी चर्चा आहे। त्यात मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र 10% आरक्षण दिलंय। त्यात आता सगळे सोयऱ्यांचा विषय निकाली काढण्यासाठी मनोज जरांगेंकडून सरकारनं महिनाभराचा वेळ घेतला। त्याचवेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकार म्हणतंय। ओबीसींच्या शिष्टमंडळात पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे या ओबीसी नेत्यांचाही समावेश करण्यात आलाय। आरक्षणाच्या विषयासह ओबीसी नेत्यांच्याही पाठीशी भाजप उभी आहे हे त्यांच्या कृतीतून दाखवलं जात आहे असं म्हटलं जात आहे। त्यामुळे बीड लोकसभेतून पराभूत झाल्यावर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदारकी द्या अशी विनंती फडणवीसांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे। आणि तसं जर झालं तर 2019 पासून प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईल। लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंनीही मी हिरो व्हावं असं कुणालाही कसं वाटेल असं सांगत प्रतिक्रिया व्यक्त केली होती। त्यात उदयनराजे आणि पियुष गोयल लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यसभेच्या महाराष्ट्रातून 2 जागा रिक्त झाल्यात। त्यामुळे पंकजा मुंडेंची एका जागेवर वर्णी लागू शकते। दुसरीकडे भाजपपासून दूर गेलेले एकनाथ खडसेंचाही लवकरच भाजपात प्रवेश होऊ शकतो। त्यानंतर नाथाभाऊंची सून रक्षा खडसे भाजपच्या खासदार असून त्यांची मंत्रीपदीही वर्णी लागली आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, भाजप खरंच ओबीसी नेत्यांना बळ देण्याचं काम करतंय का? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा।